मित्रांनो फायनली आज बऱ्याच दिवसानंतर योग लाभलाय. आम्ही चाललोय आता राशींच्या देवीच्या पाया पडायला. आजी ताटा घेत आता देवीच्या पाया पडून जाताना सिद्धटेकला जायचं, पाया पडायचं, मग राशींच्या देवीच्या पाया पडायला जायचंय. चला बघू मग पुढं फायनली कशी ट्रिप होते आमची. फायनली मित्रांनो आम्ही सिद्धटेकला मंदिरात आलेलो आहे. मंदिरात चतुर्थी असल्यामुळे भरपूर गर्दी. अशा प्रकारे आतमध्ये आरती वगैरे चालू आहे. गणपती बाप्पा मोर. अशा प्रकारे आमचं सकाळच्या दर्शन झालं. अशा प्रकारे आमचं मित्रांनो आता सिद्धटेकला दर्शन झालेलं आहे आणि दर्शन होऊन आम्ही आता पुढे चाललो आहे राशीनला. आता बघू. अशा प्रकारे आम्ही रस्त्याला आलेलो आहे. आता म्हणलं चला आलोय तर रस पिऊन जाऊ. सिद्धटेकला आलोय, रस्त्यात पेटो जाणं जरा बरोबर वाटत नव्हतं. अशा प्रकारे आलेला आहे रस. मला रस एक नंबर लागतो. दादाने घेतले ना तो रस बनवलेला आहे. आता तो एन्जॉयला कुठं कमी नाही पडलो आहे. अशा प्रकारे आमचं झालेलं आहे दर्शन. आणि आता आमचं उरकून आम्ही निघतोय राशींच्या देवीच्या पाया पडायला. आत्ता वाजलेलं आहे ती एक. घरचे पाहत असणे आमची वाट, पण आता काय ऑप्शन नाही. काय आमचं उरकलंय मस्त बहिणी. काय चला बाय. आता कुठं राशीन. फायनली आम्ही राशीनला पोहोचलेलो आहे आणि राशीनला आमची मुलगी आता चोळी पातळ वगैरे घेते. हां आणि असं ताट घेऊन आता देवाचं आम्ही आतमध्ये जाणार देवीच्या पाया पडाय. मंदिरात चाललेलो आहे पाया पडायला. देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचं. बघू आता काय होत आहे. मम्मी ते अजून आमची मम्मी मागेच राहिली. अजून प्रकारे इथं जेवणाचे वगैरे लोक जेवण करायला बसलेले आहेत. मम्मी आमची आलेली. कुठून कसं चाललं कुठं. चला पुढं. मला ठेवते तुला तुला कसं करायचं. मला काय यातलं माहिती बाळा, तुला जास्त माहिती पाहिजे. देवीचं दर्शन घेऊन आता लवकरच बाहेर निघणार. अशा प्रकारे देवीच्या पाया पडाय आलेले. राशींची अम्माई नंतर तू काही. अशा प्रकारे देवीचं छान प्रकारे दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघत आहे. आता देवीचं दर्शन घेऊन आम्ही अशा प्रकारे निघत आहे. चला पुढे. बोट जायचं चांग मध्ये. गो अम्माईचं चांग मध्ये.
सगळीच मंदिर गोळा केल्यात इथं. सगळे देव आहेत. कालभैरव आहे, महादेव आहे. अशा प्रकारे मंदिर दर्शन बस की खाली पडतेस. एक मिनिट. देवाची दारी अशा प्रकारे नवीन जोडे पाया पडून बाहेर निघलेली. हे लोक देवीच्या पाया पडायला पण येतात. अशा प्रकारे फायनली आमचं मित्रांनो राशींच्या देवीचं पण दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही इथून थोड्याच वेळात घरी निघालो. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून